नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा भाऊळे तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न मोस्ट एमपी क्वेश्चन सोबत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राइब करायचंय। तुम्ही सुद्धा करायचंय आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सबस्क्राइब करायला लावायचंय, कारण आपले 2000 सबस्क्राइबर कंप्लीट करायचे आहे। तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कारण आपण या वेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आहे काही बाकी। तर आजचं आपलं सेशन कितवं आहे? 10वं। असेच आपले सराव पेपर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत जोपर्यंत तुमची पोलीस भरती आणि रेल्वे पोलीस भरतीचे पेपर होत नाही तोपर्यंत पेपर येत राहणार आहे। तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। आर्थिक सेवेचा एक प्रकार आहे जो गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लहान कर्ज आणि इतर आर्थिक सेवा प्रदान करतो। तर याचे पर्याय आहेत पात्र मालमत्ता, सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो फायनान्स, अति कर्जबाजारीपणा। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मायक्रो फायनान्स। यालाच मराठीमध्ये सूक्ष्म वित्त म्हणतात। आणि हे कोणासाठी काम करत असते तर आर्थिक आणि सामाजिक मागास क्षेत्रातील जे लहान उद्योजक असतात त्यांना कर्ज पुरवठा करत असतात, त्यांना आर्थिक मदतीचा हात देत असतात। त्यामध्येच मागास व अविकसित जे कृषीचे लोक असतात, ग्रामीण व आदिवासी लोक असतात, भाजीवाले, फेरीवाले, चर्मकार आणि दूध विक्रेते अशा लहान व्यावसायिकांना सूक्ष्म अर्थसहाय्य केले जाते। नेक्स्ट क्वेश्चन। UNP द्वारे आयोजित 50व्या जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम काय होती? तर याचं पर्याय आहेत प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव, वायू प्रदूषण, फक्त एक पृथ्वी आणि निसर्गासाठी वेळ। तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त एक पृथ्वी। आपला पर्यावरण दिन कधी साजरा करत असतो आपण तर तो आहे 5 जून। हा लक्षात ठेवायचा आहे। आणि पर्यावरण दिन साजरा करण्याचा हेतू काय असतो तर आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणे। आणि त्याच दिनाची थीम काय होती तर फक्त एक पृथ्वी। नेक्स्ट क्वेश्चन। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे? पर्याय आहेत कलम 243 ZA, कलम 243 ZC, कलम 243 ZB आणि कलम 243 ZG। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 243 ZG। नेक्स्ट क्वेश्चन। महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भात नागपूर विभागातील कामठी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत जस्त, कोळसा, युरेनियम आणि सोने। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोळसा। या गोष्टीसाठी नागपूर विभागातील कामठी प्रसिद्ध आहे। नेक्स्ट क्वेश्चन। खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार महाकाय गिलहरीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य। हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर मलबार महाकाय गिलहरीसाठी प्रसिद्ध आहे। आणि हे कुठे आहे तर खेडमध्ये पुणे जिल्हा या ठिकाणी हे अभयारण्य आपल्याला आढळून येते। आणि याची स्थापना झाली होती 1985 मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन। 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे? पर्याय आहेत गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग आणि अकोला। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग। तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे 1000 पेक्षा
अधिक लिंग गुणोत्तर आढळणारे दिसतात. पहिला येतो रत्नागिरी, याचं लिंग गुणोत्तर आहे 1122 आणि दुसरा येतो सिंधुदुर्ग, तर याचं लिंग गुणोत्तर आहे 1036. आपल्याला या ऑप्शनमध्ये रत्नागिरी नाही आहे, सिंधुदुर्ग आहे, म्हणून आपण सिंधुदुर्गवर टिक करणार आहोत. रत्नागिरी असेल तर तुम्हाला रत्नागिरीवर टिक करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चांदोली राष्ट्रीय उद्यान. कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. तसंच बघा गीर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गुजरातमध्ये. सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेच्या जागांची एकूण संख्या किती आहे? पर्याय आहेत 277, 288, 255 आणि 266. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 288. विधानसभेची आपली जी विधानसभा आहे त्यामध्ये 288 सदस्य असतात. त्यामध्ये कॅटेगरी वाईज जनरल कॅटेगरीला 234 जागा असतात, SC कॅटेगरीला 229 असतात, STला 25 असतात. तसेच विधान परिषदमध्ये 78 सदस्य असतात, निर्वाचित सदस्य असतात 5/6 आणि नामनिर्देशित सदस्य असतात 1/6. नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागा साली मराठी महाराष्ट्राची अधिकृत भाषा झाली? पर्याय आहेत 1960, 1966, 1972 आणि 1955. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1966 साली मराठी महाराष्ट्राची अधिकृत भाषा झाली आणि गोवा राज्याची सह अधिकृत भाषा झाली. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फल्गु नदी. ही महाराष्ट्र राज्यातून जात नाही, ही बिहार राज्यातील गया येथून वाहत असते आणि ही नदी हिंदू व बौद्धांसाठी पवित्र नदी मानली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1994 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने कोणत्या कलम अंतर्गत निर्माण केलेली संस्था आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 315. या राज्यघटनेने निर्माण केलेली संस्था आहे कलम 315. नेक्स्ट क्वेश्चन, गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सांगली जिल्हा आणि अमरावती जिल्हा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती जिल्हा. स्थापना कधी झाली होती तर 22 फेब्रुवारी 1974 साली आणि ठिकाण कुठे आहे तर चिखलदरा, अमरावती जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2022 मध्ये रेल्वे संरक्षण दलाने रिकामी जागा आळा घालण्यासाठी ऑपरेशन आहट सुरू केले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवी तस्करी. याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन आहट सुरू केले आहे रेल्वे दलाने. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1 जून 1960, 1 एप्रिल 1960, 1 मे 1960 आणि 1 जुलै 1960. तर याचं योग्य उत्तर आहे 1 मे 1960 साली महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यातील 18 ते 35 वयोगटातील तरुणांना किती रुपये बिनव्याजी कर्ज ओडिशा सरकार स्वयं
योजनेअंतर्गत देणार आहे. कोणते सरकार? तर ओडिशा सरकार. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज ओडिशा सरकार देणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाइप बाय ही कोणत्या रोगावरील लस भारत बायोटेकने तयार केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टायफॉइड. नेक्स्ट क्वेश्चन, लष्करी उपकरणाचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणत्या देशाने दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीस. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात साजरा होणारा अट्टकल पोंगल हा उत्सव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ. या राज्यामध्ये अट्टकल पोंगल हा उत्सव साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुणे या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा जल जीवन अभियान राबविण्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50-60-50. नेक्स्ट क्वेश्चन, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणत्या देशाची महिला क्रिकेट खेळाडूने केलेला आहे? इथे महिला विचारली आहे आपल्याला, तर पर्याय याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि त्या महिलेचं नाव आहे अनाबेल सदरलँड. नेक्स्ट क्वेश्चन, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंजाब सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश व्ही श्रीपती ही बनली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू. ही पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश व्ही श्रीपती बनली आहे. चला तर मित्रांनो, आजचा आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि शेअर करायचंय. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्यावर आपली ही PDF तुम्हाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.